नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गुड इव्हनिंग. अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झामच्या या ऑनलाईन व्यासपीठावरून मी गणेश खराडे आपलं हार्दिक स्वागत करतोय. मिशन महाराष्ट्र पोलीस, पोस्टमन भरती, तलाठी, जिल्हा निवड समिती, सरळ सेवा, रेल्वे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पडणारं जनरल नॉलेजचा जो भाग आहे त्या भागावरती आपण आजपर्यंत चर्चा करत आलेलो आहोत, अभ्यास करत आलेलो आहोत, प्रश्न पाहिलेले आहेत. तर आता हा अभ्यास प्रवास आपण पुनर्श अखंडित असा सुरू करूया. तर अजूनही तुमच्या मित्रमंडळींनी ही लिंक शेअर केली नसेल, लाईक केली नसेल तर सर्वप्रथम लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे माझ्या सगळ्या सेशनचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तेव्हा तुम्ही सर्व मित्रांनी या अभ्यास मार्गावर मार्गस्थ व्हा आणि आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. तर विद्यार्थी मित्र, प्री कम मेन्स फाउंडेशन बॅच फॉर राज्यसेवा 2021 या मी लवकरच घेऊन येत आहोत. तर या ठिकाणी सामान्य अध्ययनाचा जो भाग आहे हा आमचे एक्सपर्ट मार्गदर्शक शिकवणार आहेत आणि या जोडीला आपण मार्गदर्शन, माहिती आणि प्रश्न हे सुद्धा बघणार आहोत. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पडणार आहे. तेव्हा याची माहिती तुमच्या मित्रमंडळींना जरूर द्या आणि त्यांनाही या अभ्यास मार्गावरती मार्गस्थ करा. मी गणेश खराडे गेले 16 वर्षांपेक्षा अधिक काळ इतिहास विषयी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. आजपर्यंत अभ्यासाचं प्लॅनिंग देणं, अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवणं, मुलाखत मार्गदर्शन करणं आणि व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आजपर्यंत चौफेर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आलो असून जवळजवळ आजपर्यंत लाखभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि असंख्य विद्यार्थी आज शासनाच्या विविध शाखांमध्ये पदाधिकारी होऊन आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवतायत. हा सुवर्ण इतिहास आहे आणि या सुवर्ण इतिहासाचे मानकरी विद्यार्थी मित्र तुम्ही सुद्धा होणार आहात. तेव्हा तुम्हीही या अभ्यास मार्गावर मार्गस्थ व्हा आणि आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. माझे युट्यूबवर सेशन सकाळी 11 वाजता असतात. सकाळी 11 वाजता ब्रिटिश साम्राज्याचे आधारस्तंभ गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांची आपण कारकीर्द आणि त्यावर आधारित प्रश्न पाहत आहोत. तर तुम्ही हे सेशन जरूर अटेंड करा, कारण सर्व स्पर्धा परीक्षांना या घटकावरती प्रश्न येत असतात. आणि 1 वाजता माझं सेशन शाहू फुले आंबेडकर कर्वे आगरकर यांच्यावर आधारित विश्लेषणात्मक प्रश्न आपण पाहत आहोत. हे सेशन सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण भारतीय समाज म्हटलं तर समाज सुधारक यांचा इतिहास हा फार महत्त्वाचा ठरतो आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामाजिक सुधारणा चळवळी या घटकावरती प्रश्न येत असतात. तेव्हा विशेषत्वानं शाहू फुले आंबेडकर कर्वे आगरकर या समाज सुधारकांच्या कारकिर्दीवरती आजपर्यंत भरपूर प्रश्न आलेले आहेत. तेव्हा आपण त्याचा अभ्यास करत आहोत. तेव्हा ते सेशन अटेंड करा आणि सॅटर्डे संडे माझं रात्री 10 वाजता पोलीस भरतीवर जीके सामान्य अध्ययन त्याचं माहितीपर आणि प्रश्नावली अशा स्वरूपाचं हे सदर असतं. तर हे सुद्धा तुम्ही अटेंड करा. प्लसचं कोर्सचं माझं टायमिंग आहे 5:30 आणि स्पेशलचं सेशन असतं 7:30. तर या सेशनसाठी तुम्ही मला ॲपवरती फॉलो करा. अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन का घ्यायचं, याचे फायदे तुम्ही महत्त्वाचे ते जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की या ठिकाणी सबस्क्रिप्शनद्वारे तुमचा किती पायाभूत अभ्यास होत जाऊन उत्तर अभ्यासाची सक्षमता वाढत जाते. त्यानंतर या अभ्यासातून तुमचं रिव्हिजन होतं आणि प्रश्नावली ही सोडवल्यानं टाइम मॅनेजमेंट येतं आणि कितीतरी भरघोस अशा परीक्षा ओरिएंटेड प्रश्नांचा तुमचा अभ्यास होतो. त्यामुळे तुमचा यशाचा मार्ग अधिक जवळ येतो. तेव्हा या अनअकॅडमीच्या प्लसच्या सबस्क्रिप्शनचा तुम्ही जरूर विचार करा, कारण या प्लसच्या सबस्क्रिप्शनद्वारे तुम्हाला अनलिमिटेड लाईव्ह क्लासेस कधीही कुठेही केव्हाही अटेंड करता येतात. एखादं सेशन मिस झालं तरी ते रेकॉर्डेड या सत्रामध्ये पाहता येतं. इंटरॅक्ट विथ एज्युकेटर्स, शिक्षकांशी संवाद साधल्यानं तुमच्या बऱ्याच शंकांचं समाधान होतं. लाईव्ह पोल्स अँड लीडर बोर्ड्स याद्वारे प्रश्नावली सोडून घेतली जाते. तुम्हाला या ठिकाणी पोल दिले जातात. स्क्रीनवर प्रश्न दिसतो, त्याचे 4 ऑप्शन हे पाहून तुम्हाला 30 सेकंदाच्या आत उत्तर क्लिक करायचं असतं आणि हे उत्तर तुमचं सबमिट होतं आणि मग त्या ठिकाणी लीडर बोर्डद्वारे तुम्ही टॉप 10 मध्ये आहात की टॉप 3 मध्ये आहात, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, किती बरोबर आलेले आहेत हे सुद्धा कळतं. यानं तुमचा अधिक अभ्यास हा प्रगल्भ होत जातो आणि या ठिकाणी चुरस निर्माण होते की अधिक आपली उत्तर कशी बरोबर येतील आणि यातूनच चांगला अभ्यास हा होत असतो. तर विद्यार्थी मित्रो, टेस्ट सिरीज अँड अनालिसिस हे फार महत्त्वाचा भाग आहे
आणि टेस्ट सिरीज आणि अनालिसिस द्वारे तुमचा अभ्यास अधिक सक्षमतेच्या मार्गावरती मार्गस्थ होतो. लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन, या डाऊट क्लिअरिंग सेशन मध्ये तुमच्या शंकांचं समाधान झाल्याने तुम्हाला अंतरिम समाधान होतं. तुम्ही पुस्तकातील एखादं अडलेलं गणित असेल, बुद्धिमापनाचा प्रश्न असेल किंवा इतरही घटक असतील जे तुम्हाला अडलेले आहेत, समजत नाहीये, त्याचा फोटो काढून तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. आणि आमचे हे जे मार्गदर्शक आहेत, हे मार्गदर्शक तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देतात. या ठिकाणी मेसेजिंग होत असते, त्याद्वारे सुद्धा तुम्हाला तुमचे प्रश्न मांडता येतात. तर विद्यार्थी मित्र हो, प्लसचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी प्ले स्टोअर मध्ये जायचं आणि अनअकॅडमीचं लर्निंग ऍप तुम्ही डाउनलोड करा, ते इन्स्टॉल करा. ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्पेशलचे फ्री क्लासेस अटेंड करायला मिळतात, की जे सामान्य अध्ययनावर आधारित असतात. आणि हा घटक सगळ्याच परीक्षांना येत असतो, त्यामुळे तुम्हाला याचा भरपूर फायदा होतो. आणि या ठिकाणी तुमचं जे प्रोफाईल तयार होतं, या प्रोफाईलद्वारे प्लसचं सबस्क्रिप्शन जे आहे हे घेणं सुद्धा सुलभ जातं. आणि प्लसचं सबस्क्रिप्शन का घ्यायचं? कारण महाराष्ट्र स्तरावर जेवढ्या शासकीय परीक्षा होतात त्या संदर्भात महाराष्ट्र स्तरावरची जवळजवळ 2200 कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि त्यातील एखादा कोर्स निवडून तुम्ही तुमच्या अभ्यास मार्गाला सुरुवात करू शकता. तुम्हाला जी परीक्षा द्यायची त्या परीक्षे संदर्भात असलेला हा कोर्स, याच्यामध्ये सिलेबस, त्या सिलेबसशी संबंधित विषय, त्या विषयातील टॉपिक, सब टॉपिक हे मार्गदर्शकांद्वारे शिकवले जातात. प्रश्नावली सोडवून घेतली जाते, डिस्कशन असतं आणि नोट्स सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायला मिळतात. त्यामुळे माहितीचा खजिना साठवता येतो. या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला कोर्सेस उपलब्ध आहेत. 200 पेक्षा अधिक मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. एक विषय शिकवायला अनेक मार्गदर्शक असल्यामुळे तुम्हाला ज्या मार्गदर्शकाचं जे सेशन आवडतं ते सेशन तुम्ही अटेंड करू शकता आणि चांगला अभ्यास करू शकता. आणि प्रत्येक महिन्याला जो प्लसचा कोर्स लॉन्च होतो त्याची माहिती मिळते. आणि म्हणून गेट सबस्क्रिप्शन वर जायचं, क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एमपीएससीच्या सबस्क्रिप्शनची माहिती मिळते. 1 महिन्याचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याची अमाऊंट आहे 1900 रुपये. 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे त्याची अमाऊंट आहे 4750 रुपये. 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे त्याची अमाऊंट आहे 8550 रुपये. 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे त्याची अमाऊंट आहे 10450 रुपये. आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन जे आहे ते आहे 15200 रुपये. आणि या ठिकाणी हा जो G10 प्रत्येक ठिकाणी दिसतोय हा माझा रेफरल कोड आहे. आणि या कोडचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला 10% कन्सेशन मिळणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, 10% कन्सेशन. आणि या 10% कन्सेशननी जे अमाऊंट येते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला EMI फॅसिलिटीज असणार आहे. कुठल्याही प्रकारचे त्याच्यावरती अधिभार लागलेला नाहीये. तर अशा प्रकारे EMI सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून G10 हा कोड वापरून तुम्ही 10% कन्सेशनचा फायदा मिळवा आणि आपला अभ्यास प्रशस्त करा. या ठिकाणी G10 या कोडचा माझा जर वापर करताय तर 6 महिन्याची अमाऊंट 10% कन्सेशननी फक्त तुम्हाला 7795 रुपये भरावी लागते. म्हणजे दिवसाचा खर्च फक्त 43 रुपये येतो. आणि माझा कोड G10 वापरताय तर 10% कन्सेशननी 12 महिन्याची जी अमाऊंट आहे ती फक्त तुम्हाला 9405 रुपये भरावी लागते. म्हणजे दिवसाचा खर्च फक्त 26 रुपये येतो. आणि G10 माझा कोड वापरताय तर 24 महिन्याची जी अमाऊंट आहे 10% कन्सेशननी फक्त तुम्हाला 13780 रुपये भरावी लागते. म्हणजे दिवसाचा खर्च फक्त 19 रुपये येतो. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला EMI फॅसिलिटीज असणार आहे. तेव्हा याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 24 महिन्याची जी अमाऊंट आहे तिचा दिवसागणिक जर खर्च पाहिला तर फक्त 19 रुपये येतो. या 19 रुपयामध्ये तुम्हाला दिवसभरात अनलिमिटेड लाईव्ह क्लासेस अटेंड करायला मिळतात. कधीही कुठेही केव्हाही अटेंड करू शकता. एखादं सेशन मिस झालं तर रेकॉर्डेड सत्रात पाहता येतं. PDF नोट्स डाउनलोड करता येतात. वीकली क्विझेस, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि प्रश्नावली याद्वारे तुमचा अभ्यास अधिक सक्षम होतो. अँड स्ट्रक्चर आणि फ्री स्पेशल क्लासेस जे आहेत ते तुम्हाला मोफत स्पेशल क्लास अटेंड करायला मिळतात, हे जे अभ्यासात्मक आहेत. आणि हे सगळं घरच्या घरी अभ्यासता येतं. आणि म्हणून याचा लाभ घेण्यासाठी माझा जो कोड आहे G10, या G10 कोडचा वापर करा आणि 10% कन्सेशन मिळवा. विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र एक्झाम जे आहे त्याचं अनअकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे हे सुद्धा तुम्ही जॉईन करा आणि त्यामध्ये सुद्धा इत्थंभूत अद्ययावत माहिती मिळवा. तेव्हा अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झामचं हे टेलिग्राम चॅनल हे तुम्हाला जरूर लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम्स हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे आमच्या सगळ्या सेशनच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि PDF नोट्स सुद्धा डाउनलोड करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध आहे, त्याचाही लाभ घ्या. तेव्हा अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम्स, इंडियाज नंबर 1 लार्जेस्ट प्लॅटफॉर्म. लेट्स क्रॅक इट.
तर आता आपण आपल्या अभ्यास मार्गाकडे वळणार आहोत. तर आता आपण पाहूया दिनविशेष. आणि या दिनविशेष मध्ये आजची जी तारीख आहे ही तारीख आहे 15 नोव्हेंबर. तर 15 नोव्हेंबर या दिवसाचं महत्व जाणून घेऊया आपण. 15 नोव्हेंबर 1920 मध्ये लीग ऑफ नेशनची पहिली बैठक पार पडलेली आहे. लीग ऑफ नेशनची पहिली बैठक 1920 मध्ये पार पडली. तसेच 15 नोव्हेंबर रोजी विनोबा भावे, विनोबा सारस्वत म्हणून पण त्यांची ओळख आहे. शिवाय भूदान चळवळीचे खंदे पुरस्कर्ते की ज्यांनी हजारो एकर जमीन त्यांनी या भूदान चळवळीमध्ये मिळवली होती आणि ती गरीब शेतकऱ्यांमध्ये तिचं वाटप केलं होतं. शिवाय विनोबा भावे हे विचारवंत आणि तज्ञ व्यक्ती मानले जातात. गांधीवादी नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. शिवाय स्वातंत्र्य सैनिक, भूदान चळवळीचे प्रणेते आणि महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही. वैयक्तिक सत्याग्रहाचा उद्देश होता की दुसरं महायुद्ध जे सुरू झालं होतं या दुसऱ्या महायुद्धासंदर्भामध्ये लोकजागृती घडवणं. कारण युद्ध हे साम्राज्यासाठी असतं आणि या साम्राज्यवादातून विजेते राष्ट्र पराजित राष्ट्रावर गुलामगिरी लादत असतात आणि या गुलामीचे चटके हे भारत देश सुद्धा आजपर्यंत भोगत आलेला आहे. तर या संदर्भामध्ये जागृती निर्माण करणं हा उद्देश होता. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवरती वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली होती आणि त्याचे पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे होते. दुसरे सत्याग्रही जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे सत्याग्रही होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यामुळे याच्यावरही परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. शिवाय त्यांची प्रसिद्ध पुस्तकं जी आहेत त्यामध्ये गीताई, त्यानंतर गीता प्रवचन हे प्रसिद्ध आहेत. आणि 1883 ला भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर 15 तारखेचं हे महत्व आहे. लीग ऑफ नेशन्स ची स्थापना, पहिली बैठक, लीग ऑफ नेशनची पहिली बैठक. शिवाय विनोबा भावे यांचा स्मृती दिन. तथा विद्यार्थी मित्र हो, आपण व्यक्तिविशेष या सत्राकडे वळणार आहोत. तर व्यक्तिविशेष यामध्ये आपण संत परंपरेतील महत्वाचे जे संत आहेत, संत एकनाथ यांच्या संदर्भात जाणून घेऊया. असं म्हणतात की ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालंसे कळस. आणि इतर संत महंतांनी भागवत धर्माच्या मंदिराच्या भिंती उभारल्या. आणि एकनाथ महाराज जे आहेत हे एकनाथ महाराज काय झालेले आहे, त्या मंदिराचं खांब झालेले आहेत, खांब झालेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, संत एकनाथ महाराज ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊनही त्यांनी समाजामध्ये खऱ्या अर्थानं परोपकार निर्माण केलेला आहे. आणि खरा ब्राह्मण हे जे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं जे नाटक आहे ते संत एकनाथ महाराज यांच्या कार्यावर आधारित आहे. की जे पुण्यामध्ये त्याचं प्रयोग जो आहे तो प्रयोग तथाकथित समाज मार्तंडांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर बंदी घातली होती. परंतु कोर्टानं प्रबोधनकार ठाकरे यांच्या बाजूने न्याय दिला आणि त्या ठिकाणी हे नाटक पार पडलेलं आहे. तेव्हा असे हे संत एकनाथ महाराज की ज्यांनी भारुडाद्वारे समाज प्रबोधन केलेले आहे, लक्षात घ्यायचे. तर साहित्याचा जो भाग आहे सगळ्यात महत्वाचा गाजलेला तो आहे भारुड. लक्षात घ्यायचे की भारुड त्यांची फार प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ महाराजांचं पूर्ण नाव आहे एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. लक्षात घ्यायचे, एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी हे पूर्ण नाव आहे. जन्म 1533 पैठण औरंगाबाद गोदावरी नदीच्या काठी झालेला आहे. आणि मृत्यू 1599. या ठिकाणी आपल्याला पैठणचं पवित्र तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. संत एकनाथांचे गुरु होते जनार्दन स्वामी. की जनार्दन स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये गुरु असला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. शिवाय या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती सुद्धा आपल्याला दिसते. असं म्हणतात की दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. त्यांनी मुंगीला सुद्धा आपलं गुरु केलेलं आहे. तर या ठिकाणी
दत्तप्रबोध मध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे। तेव्हा असं म्हणतात की गुरु से ही शुरू होता है शिष्य के ज्ञान का सफर शुरू, गुरु से ही शुरू होता है शिष्य के जीवन का विकास शुरू। गुरु म्हणजे आदर, सुख दुःखाचा सागर, सागर तळी गुरु होडी, तर शिष्य जो आहे हा नावाडी आहे। तेव्हा गुरु त्याला त्याच्या मार्गापर्यंत त्या होडीतून घेऊन जातो। आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला फार महत्वाचं स्थान आहे। गुरु पौर्णिमा जी आहे त्या गुरु पौर्णिमेचंही महत्व हे और आहे। कारण संस्कृतामध्ये फार सुंदर सुभाषित आहे की अधिगत्य गुरुज्ञानम वितरंती छात्रोभ्यो विद्या वात्सल्य निधयाः शिक्षकाः मम दैवतम। ही विद्येचं सागर असणारे आणि वात्सल्याचा सिंधू असणारे हे गुरु माझे परम दैवत आहे, असा या सुभाषिताचा अर्थ होतो। आणि म्हणून संत एकनाथ महाराज यांचे जे गुरु होते जनार्दन स्वामी, या जनार्दन स्वामींचं मार्गदर्शन एकनाथ महाराजांना लाभलं आणि त्यांचं आयुष्य हे परिवर्तित झालेलं आहे। तर संत एकनाथ महाराजांचे जे ग्रंथ आहेत ते आपण बघूया। भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, चतुश्लोकी भागवत, भारुड आणि गवळणी फार प्रसिद्ध आहेत। तर हा साहित्याचा प्रकार जो आहे हा भारतीय साहित्यात, महाराष्ट्रातल्या साहित्यामध्ये फार गाजलेला आहे। आणि एकनाथ आपले भारुड, गवळण, अभंग रचनेतून शेवटी एका जनार्दनी असा आपल्या गुरूंचाही उल्लेख करतात। तर लक्षात घ्या, या ठिकाणी काही चित्र आपल्याला दिसत आहेत। त्यामध्ये खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, घेऊन या चारी तसे धेनू सावळा, राधे तुझा मुकुंद मुरारी, वाजिव्य वेणू नानापरी, सकळ तीर्थ ज्यांच्या चरणावरी लोळती, तो ऋणे राधिकेसी करीन मी तुझी वेणी फणी, एका जनार्दनी रचले रासमंडळ, जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्मकोंदले। असं संत एकनाथ महाराजांची रचना आहे। त्यानंतर नाथांचे रुक्मिणी स्वयंवरी प्रसिद्ध आहे। शिवाय भावार्थ रामायण हे सुद्धा त्यांचं लेखन फार प्रसिद्ध आहे। आणि या पुस्तकांवरती परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत। आणि राज्यसेवेची परीक्षा असो किंवा पोलीस भरतीची परीक्षा असो किंवा इतर सामान्य अध्ययनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जनरल नॉलेजच्या भागामध्ये या ठिकाणी सांस्कृतिक स्तरावर जे प्रश्न येतात त्या सांस्कृतिक स्तरावरच्या प्रश्नांमध्ये साहित्य, संत यावरती सुद्धा प्रश्न येतात। एकनाथ महाराजांवरही बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत। आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे की भारुड हा प्रकार टिंबटिंब यांचा प्रसिद्ध होता, तर संत एकनाथ महाराजांचा। आणि भारुडांद्वारे त्यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे। समाजातील जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर टीका टिप्पणी केलेली आपल्याला दिसून येते। शिवाय एकनाथी भागवत ग्रंथात एकूण 20,000 ओव्यांचा हा समावेश आहे। येथे एकूण 20,000 ओव्यांचा समावेश आहे। एकनाथांनी आपल्या भारुड, गवळणी या साहित्याद्वारे समाज जागृती घडवून आणली आहे। एकनाथ हे वासुदेव संस्थेचे जनक आहेत। लक्षात या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, वासुदेव संस्थेचे जनक कोण? तर एकनाथ महाराज आहेत। तर भारुड व गवळणी या साहित्याद्वारे समाज जागृती त्यांनी घडवून आणलेली आहे। आणि वासुदेव संस्थेचे जनक, आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जागृती व प्रबोधन केलेलं आहे। अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे। कारण आपल्याला माहित आहे, एक किस्सा असा सांगितला जातो की नदी वाळवंटाच्या किनारी एक अस्पृश्याचं पोरग, त्याचा चेहरा शिमडानं बरबटलेला आणि मातकटलेला होता आणि आई वडिलांपासून तो दुरावलेला होता आणि बिचारा केविळवाण्या अर्थस्वरामध्ये तो रडत होता। आणि हे त्याचं रडणं पाहून एकनाथ महाराजांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्या मुलाकडे लक्ष गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी त्या मुलाला उचलून कडेवर घेतलं, त्याला चेहरा त्याचा साफ स्वच्छ केला आणि त्या मुलाला घेऊन ते संपूर्णपणे त्या नदीच्या काठावर असलेल्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन त्या मुलाचं वडील आणि आई यांची विचारपूस केली आणि विचारलं की याचे आई वडील कुठे आहेत, तुम्ही याला ओळखता का? तर अशा प्रकारे एकनाथ महाराजांचं हे संपूर्णपणे ओळख पटवणं चाललं असताना काही तथाकथित धर्म मार्तंडांनी ते पाहिलं आणि त्यांनी एकनाथ महाराजांना सांगितलं की अरे एक्या, तुला माहिती आहे का, हे तू
उचललेलं पोर हे अस्पृश्याचं पोर आहे आणि तू या ठिकाणी आता अशुद्ध झालायस, तुला आता स्नान संध्या उरकावी लागेल. आणि त्यावेळी एकनाथ महाराजांनी फार प्रांजळपणे उत्तर दिलेलं आहे की लहान मुलांमध्ये कसला अस्पृश्य आणि पृश्यता, या मुलाच्या चेहऱ्यामधून तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार होत नाही का? या मुलाच्या हसण्यातून रडण्यातून ईश्वर आपल्याशी संवाद साधतोय हे तुम्हाला कळत नाही का? तर अशा प्रकारे लहान मुलांमध्ये पण ईश्वर पाहणारे संत एकनाथ महाराज त्या तथाकथित समाज मार्तंडांना ईश्वर भक्तीचं मार्गदर्शन करतायत. तर एक असाही किस्सा सांगितला जातो की संत एकनाथ महाराज जेव्हा स्नान संध्या उरकून नदी घाटावरून घरी चालले होते तेव्हा एक वाईट प्रवृत्तीचा माणूस त्यांच्या अंगावर थुंकला, पण एकनाथ महाराज कुठल्याही प्रकारे त्याला अपशब्द न काढता त्यांनी पुन्हा जाऊन नदीवरती आंघोळ केले आणि पुन्हा ते आले, तो पुन्हा थुकला, पुन्हा गेले, पुन्हा आंघोळ करून ते पुन्हा आले, पुन्हा थुकला. असं नाही हो करता जवळ तो 100च्या वर 104 वेळा तो थुकला असं म्हणतात. आणि तरीही एकनाथ महाराज काही बोलत नाही. शेवटी त्या माणसानं एकनाथ महाराजांचे पाय धरले की मी चुकलो, मी एवढ्या वेळा तुमच्या अंगावरती थुंकलो तरी सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारे अपशब्द काढला नाही, त्यामुळे मी पापी आहे, मला माफ करा. आणि त्यावर एकनाथ महाराज म्हणाले की तुला तुझी चूक कळली, यातच तुझं प्रायश्चित्त आहे, पण अजून जर 4 वेळा थुंकला असतास तर माझी 108 वेळा स्नान संध्या झाली असती, की जे मला आयुष्यात कधीच शक्य झालं नसतं. तर अशा प्रकारे वाईट दृष्टिकोनातूनही सकारात्मक दृष्टिकोन शोधणारे संत एकनाथ महाराज होते. आणि म्हणून संत वाणीमध्ये त्यांचे अभंग सुद्धा फार प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपल्याला संत वाणीमध्ये दिसतंय की असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देवा देव एका पायाने लंगडा, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, करी दह्या दुधाचा रबडा, वाळवंटी जातो कीर्तन करीतो, करी साधू संतांशी झगडा, एका जनार्दनी भिक्षा वाडा माई, देव एकनाथांचा बछडा. अशा प्रकारे ही संतवाणी फार प्रसिद्ध आहे. आणि अशा बऱ्याच संतांच्या संतवाण्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा गायकांनी सुंदर सुमधुर स्वरामध्ये गायलेल्या आहेत की आजही त्या ऐकल्या ती मनवृत्ती चित्तवृत्ती शुद्ध होते. तर अशा प्रकारे एकनाथ महाराज जे आहेत यांचं हे लेखन एवढं प्रभावी आहे. एकनाथांचं प्रसिद्ध भारुड हा साहित्याचा प्रकार फार प्रसिद्ध आहे की या भारुडाद्वारे त्यांना जनजागृती केलेली आहे आणि चुकीच्या गोष्टींवरती त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे. आता या भारुडांमध्ये बरेचशी भारुडं गाजलेली आहेत, शिवाय त्यांच्या गवळणीही गाजलेल्या आहेत. तर आता त्यामध्ये सांगायचं झालं तर सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, अग ग ग ग ग विंचू चावला, काय मी करू विंचू चावला. या सगळ्या गोष्टीतून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. शिवाय भारत सरकारनं संत एकनाथ महाराजांवरती 2003 साली 5 रुपयाचं तिकीट सुद्धा काढलं होतं, जारी केलं होतं. तर विद्यार्थी मित्र हो, संत एकनाथ महाराज जे आहेत हे प्राणी मात्रांमध्ये सुद्धा देव पाहणारे होते. जेव्हा ते त्यांच्या मित्रमंडळींसोबत काशीच्या यात्रेला गेले होते आणि काशीच्या यात्रेवरून येत असताना त्यांनी बरोबर गंगा सुद्धा आणली होती. आणि रस्त्यानं मार्गस्थ असताना एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन मरणसन्न अवस्थेमध्ये विवळत पडला होता. अशा वेळी संत एकनाथ महाराजांनी काशीवरनं आणलेली गंगा सगळी त्याला पाजलेली आहे. तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितलं की अरे एकनाथ, तू हे काय करतोयस? तू सगळी गंगा त्याला पाजून टाकलेली आहेस, पण तू जेव्हा मरत असशील तेव्हा तुझ्या तोंडामध्ये 4 थेंब गंगेचे टाकायला तरी शिल्लक ठेवायची होतीस. त्यावरती एकनाथ महाराज म्हणाले की आता खरी या गंगेची गरज या प्राण्याला आहे, आणि मी मरत असेल तेव्हा कुणाच्या लक्षात तरी ध्यानात तरी असेल की या व्यक्तीला गंगा पाजावी. त्यामुळे ज्याच्या पोटामध्ये गंगा जाणं आणि जीव वाचवणं महत्वाचं होतं तो होता हा मुका प्राणी. त्यामुळे मी माझं काम केलेलं आहे. आणि राहिला माझ्या मोक्ष प्राप्तीचा, हे मोक्ष प्राप्ती ही माणसाच्या कर्मावरती आधारित असते. त्यामुळे कुठे जायचंय, काय करायचंय ही सगळी भगवंताची इच्छा आहे. अशा प्रकारे आपलं म्हणणं मांडणारे संत एकनाथ महाराज. तर आता आपण भौगोलिक दृष्ट्या जी काही माहिती पाहत आहोत त्या माहितीमध्ये आता अजून महत्वाच्या गोष्टीकडे आपण वळूया. त्यामध्ये जिल्ह्यांची माहिती पाहत होतो आपण थोडक्यामध्ये. आता या ठिकाणी आपल्याला रायगड जिल्हा दिसतोय,
हे महाराष्ट्राचं हा एक नकाशा आपल्याला या ठिकाणी काल्पनिकरित्या काढलेला दिसतोय. तर या ठिकाणी महाराष्ट्राचा हा जो नकाशा आहे यामध्ये रायगड जिल्हा याचं स्थान आपल्याला या ठिकाणी दिसतंय. निळ्या चित्रामध्ये रायगड जिल्हा, आणि रायगड जिल्हा पाहत असताना आपल्याला एक गोष्ट कळते की अरबी समुद्र जो आहे हा या जिल्ह्यापासून जवळ असलेला दिसतोय. अरबी समुद्र हा रायगड जिल्ह्याला लागून आहे, जवळ आहे. आता जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे अलिबाग, ज्याला या हेडक्वार्टर मानलं जातं रायगड जिल्ह्याचं. रायगड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 7,148 चौ किमी आणि 2011च्या लोकसंख्येनुसार जर लोकसंख्येचं प्रमाण पाहायला गेलं तर 26,34,200 एवढी लोकसंख्या हे रायगड जिल्ह्याची आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत ते एकूण तालुके 15 आहेत. यामध्ये कर्जत, पनवेल, उरण, मुरुड, पेठ, रोहा, खालापूर, सुधागड, अलिबाग, माणगाव, मसाळे, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, तळा या ठिकाणी आपल्याला या सगळ्या तालुक्यांची पण माहिती मिळते. या ठिकाणी आपल्याला पोलादपूर दिसतोय, महाड दिसतोय, श्रीवर्धन, मसाळे, माणगाव या ठिकाणी आपल्याला रेल्वे मार्ग सुद्धा या ठिकाणी जाताना दिसतोय. बरोबर आहे. त्यानंतर मुरुड, या ठिकाणी आहे. रोहा, तळा, सुधागड, अलिबाग, पेण, उरण हा सुद्धा मार्ग रेल्वे मार्गाने आता जोडण्यात आलेला आहे. महाड, खालापूर, कर्जत, पनवेल या ठिकाणी आपल्याला हे तालुके आहेत महत्वाचे. हे महत्वाचे तालुके या ठिकाणी आपल्याला या नकाशामध्ये दिसत आहेत. रायगड डिस्ट्रिक्टचा नकाशा आहे आणि उत्तर दिशेने आपल्याला ठाणे जिल्हा असलेलं दिसतंय आणि उत्तर पश्चिम बाजूला मुंबई, असा महाड जिल्ह्याचं हे आपल्याला नकाशात्मक चित्र हे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातील आपण तालुके पाहिलेले आहेत. जे हेडक्वार्टर आहे अलिबाग ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर आता रायगडच्या शेजारचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये उत्तरेस ठाणे जिल्हा आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे. आपल्याला हा अरबी समुद्र दिसतोय आणि या ठिकाणी उत्तरेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आणि पूर्वेस सह्याद्री पर्वत रांगेला लागून पुणे जिल्हा या ठिकाणी आहे आणि आग्नेयेस सातारा. अशा प्रकारे संपूर्णपणे आपल्याला हा जो भूप्रदेश आहे या जिल्ह्यांनी वेढलेला दिसतोय. तर रायगड जिल्ह्याचं महत्वाचं विशेष आपण जाणून घेऊया. रायगड जिल्ह्याचं विशेष आहे, पूर्वीचं नाव होतं कुलाबा. लक्षात घ्या, रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं कुलाबा. या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगड हा किल्ला असल्यानं या जिल्ह्याचे रहिवासी जे आहेत रायगडकर म्हणून सुद्धा ओळखले जातात.
आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले यांच्या कारकिर्दीत कुलाबा जिल्ह्याचे नामकरण 1 जानेवारी 1981 रोजी रायगड असे करण्यात आलेले आहे. आणि शिवरायांचा उजवा हात जी व्यक्ती ओळखली जाते ते म्हणजे तानाजी मालुसरे, या जिल्ह्यातीलच उमरठ गावचे. आणि आपण आता तानाजी यांच्यावरती आधारित येऊन गेलेला चित्रपटही पाहिलाय तानाजी, ज्यामध्ये तानाजी यांनी जे काही लढवय्य बाणा दाखवलेला आहे, कर्तृत्व दाखवलेलं आहे, त्याचं चित्रीकरण झालेला हा सिनेमा होता, जो भरपूर चालला. आणि त्या ठिकाणी मोगल सत्तेला कशा प्रकारे संघर्षात्मक लढा दिलेला आहे तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि कोंढाणा किल्ला घेता घेता तानाजींना वीर मरण आलं आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गार काढले होते की माझा गड आला पण सिंह गेला. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना आपले बंधू मानणारे होते की त्यांनी तळागाळातील एक एक मावळा जमा केला होता आणि त्यांच्या खांद्यावरती हिंदवी स्वराज्याचं एवढं मोठं साम्राज्य उभारलं होतं. तर रायगड जिल्हा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भविष्यात राजधानीचं ठिकाण म्हणून जाहीर केलं आणि राज्याभिषेक सोहळा सुद्धा पार पडला. आजही बरेचसे पर्यटक रायगडला भेट देतात आणि त्या ठिकाणचं संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी तिथे गेल्यानंतर अधिकच जाग्या होतात. तर असा हा ऐतिहासिक जिल्हा रायगड. आणि या रायगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना सुद्धा या ठिकाणी झालेली आहे, लोणेरे या ठिकाणी. तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख स्थळ यांचा थोडक्यात आपण एक मागोवा घेऊ. यामध्ये किल्ल्यांच्या बाबतीत पाहायचं झालं तर शिवरायांची समाधी व राजधानी असलेले प्रसिद्ध किल्ला रायगड येथेच आहे. त्यानंतर कर्नाळा किल्ला, कर्नाळा अभयारण्य सुद्धा आहे. पालीचा किल्ला, मड किल्ला हे प्रसिद्ध शिवकालीन किल्ले या जिल्ह्यात आहेत. त्यानंतर गागोदे हे प्रसिद्ध ठिकाण, आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान जे पेण तालुक्यामध्ये आहे. महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय आणि वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही, भूदान चळवळीमध्ये हजारो एकर जमीन लोकांकडनं दानामध्ये मिळून गरिबांमध्ये वाटणारे महत्वाचे व्यक्तिमत्व, गांधीवादी नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. असे विनोबा भावे यांचं निसर्गरम्य असलेलं हे पेणमधील गागोदे ठिकाण हे त्यांचं जन्मस्थान आहे. खंदेरी किल्ला जवळ चोला येथे बौद्धकालीन लेणी सुद्धा आहेत. रायगड जिल्ह्यातील चोला या ठिकाणी बौद्धकालीन लेणी आहेत. या ठिकाणी आपल्याला या वास्तू दिसत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचं समाधी शिल्प. अलिबाग रायगड जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जातं. हे समुद्र किनारी आहे आणि कान्होजी आंग्रे यांचं स्मारक जे आहे येथे स्थित आहे. शिवाय शिरढोण आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मगाव पनवेल पासून 10 किलोमीटर अंतरावरती, पनवेल पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती शिरढोण हे ठिकाण आहे. आणि आजही आपण शिरढोण हे ठिकाण पाहतोय. हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा किंवा त्याला आपण त्यांचं निवासस्थान बोलूया. या निवासस्थानाचं आज रूपांतर जे आहे हे एक चांगल्या स्मारकामध्ये झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या आठवणी जाग्या करणारेही काही चित्राकृती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. असं हे शिरढोण स्थान पनवेल पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेलं ऐतिहासिक स्थान आहे की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं हे जन्मगाव. त्यानंतर आपल्याला समुद्र किनारा दिसतोय.
किल्ल्याचं छायाचित्र, त्यानंतर या ठिकाणी चवदार तळे दिसतंय आपल्याला आणि या चवदार तळ्यामध्ये असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुद्धा आहे की ज्या ठिकाणी असलेलं मोठ्या सभागृहामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असते की जी फार मानाची सन्मानाची मानली जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चवदार तळ्याच्या ठिकाणी सत्याग्रह करून पाणी प्राशन केलं होतं आणि तथाकथित समाज व्यवस्थेतील धर्ममार्तंड आणि उच्चवर्णीयांनी त्यांना पाणी प्राशन करण्यापासून मज्जाव केला होता, तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी त्या ठिकाणी चवदार तळ्याची केस हायकोर्टामध्ये टाकली आणि ते ही केस हायकोर्टात जिंकले आणि ही केस जेव्हा ते जिंकले तेव्हा त्यांनी उद्गार काढले होते की भीक मागून आणि रडून न्याय मिळत नाही, त्यासाठी आपल्यातील तेजाचंच साह्य घेतलं पाहिजे, असं हे ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवाय मुरुड जंजिरा इथे अभेद्य असा जलदुर्ग आहे. या ठिकाणी आपल्याला जलदुर्गाचं हे छायाचित्र दिसतंय की समुद्रामध्ये चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या अवस्थेत असलेला हा प्रसिद्ध किल्ला. त्यानंतर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा इथे आहे की ज्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात किंवा छोटं महाबळेश्वर म्हणतात, ते याच ठिकाणी आहे. म्हणजे अवघे मुंबई पासून 60-70 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी असलेली जुनी नगर परिषद सुद्धा आहे आणि ऐतिहासिक वारसा स्थान म्हणून माथेरानचाही उल्लेख केला जातो. शिवाय घारापुरी मुंबई पासून जवळच असलेल्या एलिफंटा केव्ज ह्या रायगड जिल्ह्यात येतात. म्हणजे मुंबई पासून अवघ्या 52 तास अंतरावरती बोटीने गेल्यानंतर घारापुरी हे ठिकाण लागतं आणि त्या ठिकाणी हा जो भूभाग आहे या ठिकाणी आपल्याला एलिफंटा केव्ज दिसत आहेत. या ठिकाणी त्रिमूर्ती आहेत, त्यानंतर शंकर स्वयंवराचं शिल्प आहे, चारमुखी गणपतीचं शिल्प आहे, शिवाय रावण कैलास पर्वत उचलण्याचं त्या ठिकाणी शिल्प आहे आणि रणचंडीचा रुद्रावतार, हा रुद्रावतार याचं दर्शन घडवणारे शिल्प त्या ठिकाणी आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला दिसून येते की एक छोटासा पाण्याचा तलाव सुद्धा आहे. म्हणजे आजूबाजूला खारं पाणी आणि मध्ये मात्र गोड पाणी, अशी ही निसर्गाची करणी आपण असं म्हणतो. निसर्गाची करणी आणि नारळात पाणी तशा प्रकारे हा भाग आहे. परंतु सध्या जर बघायला गेलं तर ते जे तलावाचं ठिकाण आहे ते बंदिस्त करण्यात आलेलं आहे आणि पोर्तुगीजांच्या काळामध्ये या घारापुरी लेण्यांना एलिफंटा केव्ज म्हणायला लागले, कारण या घारापुरीच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी दगडी हत्तीचं शिल्प होतं आणि त्यामुळे त्यांना घारापुरी बोलण्याऐवजी ते एलिफंटा म्हणायचे आणि तिथूनच या केव्ज एलिफंटा केव्ज म्हणून ओळखल्या जातात. परंतु आजच्या घडीला आपण तिथे गेलो तर आपल्याला तिथे हत्ती कुठेच दिसत नाही, कारण त्या ठिकाणी येणारे पर्यटक जे पुरातन काळापासून त्या ठिकाणी हत्तीचं जे अस्तित्व होतं दगडी शिल्पाच्या रूपानं, त्या शिल्पाचं ते नासाडी करायला लागले. त्या ठिकाणी कोरीव काम करणं किंवा त्याच्यावरती बसून चित्र काढणं किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याला हानी होईल अशा कृत्य करायला लागल्यामुळे तो हत्ती तिथून उचलून तो संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. परंतु हे जे घारापुरी ठिकाण आहे या ठिकाणी घारापुरी उत्सव सुद्धा होत असतो आणि परदेशी प्रवासी जे भारतामध्ये येतात, मुंबईमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम ते या ठिकाणी या लेण्यांना भेट द्यायला जरूर जातात आणि विविध स्तरावरचे येणारे हे प्रवासी विविध देशातले त्यांची भाषा बोलणारे सुद्धा गाईड जे आहेत, हे गाईड सुद्धा तिथे आहेत की ते त्यांच्या भाषेतून त्यांना या संपूर्णपणे सुंदर शिल्पाकृतीची या केव्जची माहिती देतात. तर हे सुद्धा एक मुंबईचं फार वैभव असं स्थान मानलं जातं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोकण रेल्वे दिसते की सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणातनं जेव्हा कोकण रेल्वे जात असते तेव्हा त्या रेल्वेमधून पावसाळी वातावरणामध्ये निसर्गाचं जे सौंदर्य बहरून आलेलं असतं त्या ठिकाणी स्वित्झर्लंड सुद्धा फिका वाटायला लागतो. असं हे स्थान
आता काही भूगोलाचे आपण प्रश्न पाहूया. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास कोणत्या नावाने ओळखले जातं? ढाकणा कोलकाज या नावाने ओळखलं जातं. सातपुडा पर्वतातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, गाविळगड येथील किल्ला व मेळघाट येथील अभयारण्य ही तिन्ही प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सातपुडा पर्वतातील चिखलदरा थंड हवेचं ठिकाण, लक्षात घ्या. काय आहे? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. आणि गाविळगड येथील किल्ला आणि मेळघाट येथील अभयारण्य हे तिन्ही प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि तुम्हाला माहित असेल मेळघाट हा भाग कुपोषित बालकांच्या संख्येमुळे जास्त परिचयाचा आहे. हे अभय बंग, राणी बंग यांसारख्या समाजसेवक दाम्पत्यांनी बरेच समाजकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कुपोषितांचा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे. आणि त्या ठिकाणी या कुपोषित बालकांच्या संदर्भामध्ये जे काही लेखन केलेलं आहे अभय बंग यांनी, ते कोवळी पानगळ या नावानं प्रसिद्ध आहे पुस्तक. कोवळी पानगळ. कुपोषणाने कितीतरी बालकांचा मृत्यू होत होता आणि म्हणून आज शासन अशा आदिवासी भागांमध्ये, दुर्मिळ भागांमध्ये त्या ठिकाणी पोषण आहार याची व्यवस्था करते. अमरावती येथील हे ठिकाण आहे. मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहेत? लक्षात घ्या. मेळघाट व पयनघाट हे अमरावतीमध्ये आहेत. विराट 1177 सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. या जिल्ह्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉक्टर पंजाबराव देशमुख, दादासाहेब खापर्डे व वीर वामनराव जोशी यांसारख्या थोर पुरुषांची देणगी महाराष्ट्राला दिलेली आहे. ते आहे ठिकाण अमरावती. हे वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. करमसूर हे वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. आणि महाराष्ट्रातील ज्या काही टेकड्या आहेत आणि शिखर आहेत यावरती सर्व स्पर्धा परीक्षांना प्रश्न विचारले जातात. भारत सरकारच्या दारुगोळ्याच्या कोठारामुळे प्रसिद्धीस आलेले हे शहर वर्धा नदीकाठी वसले आहे. पुलगाव. वर्धा जिल्ह्यातील टिंबटिंब हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. पुलगाव. यवतमाळ जिल्हा टिंबटिंब येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. वणी. यवतमाळ जिल्हा हा टिंबटिंब सोने पिकवणारा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. पांढरे सोने, या ठिकाणी कापसाची भरपूर पैदास होते. कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत? यवतमाळ. पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात टिंबटिंब येथे धरण बांधण्यात आले आहे. इसापूर या ठिकाणी धरण बांधण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, आता आपण काही विज्ञानाचेही वन लाइनर पाहूया. सामान्य विज्ञानाचे प्रश्न. उडणाऱ्या विमानाने निर्माण केलेला ध्वनी 150 डेसिबल असतो. नंतर पाण्याचा अपवर्तनांक किती असतो? 1.33. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते? 2.5 सेमी. जीवाश्माचं वय काढण्यासाठी कोणते तंत्र वापरतात? कार्बन वयोमान पद्धती. झिंक ऑक्साईडला टिंबटिंब तेलात काढून त्याचा पांढरा रंग म्हणून
वापर करतात? कारलाच्या तेलात. शुलभारी या शब्दाचा अर्थ कशाचा शत्रू होय? तांबे. विद्युत परमाणु सूक्ष्मदर्शक कोणत्या तत्वावर कार्य करते? विखुरणे. मानवाला साप चावल्यास नव्या ब्लेडने दंश झालेल्या भागावर चिरा पाडून त्यास कशाने धुतात व त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात? पोटॅशियम परमॅंगनेट. हत्तीरोग कोणत्या डासांमुळे प्रसारित होतो? क्युलेक्स. वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाकडे जाते? कॅरोलस लिनियस. अणुभट्टीमध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया असते? नियंत्रित शृंखला अभिक्रिया. नियंत्रितेला हिरा कशामुळे चमकतो? संपूर्ण आंतरिक परावर्तनामुळे. वेग बदलाच्या दरास काय म्हणतात? त्वरण. दूरदृष्टीचा दोषाचे निवारण करण्यासाठी कोणता भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग. अणु विद्युत दृष्ट्या टिंबटिंब असतो? उदासीन. दररोज चंद्र किती मिनिटांनी उशिरा उगवतो? 50 मिनिटांनी. आकाशात यान सोडणारा जगातील पहिला देश कोणता? रशिया. विद्यार्थी मित्र हो, आपला हा अभ्यास प्रवास जो आहे तो आता या ठिकाणी मी थांबवतोय. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आजचं हे सेशन जे आहे हे सेशन लक्षपूर्वक तुम्ही पुन्हा एकदा बघा. तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ही लिंक तुम्ही शेअर करा आणि सर्वप्रथम तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा की हा जो अभ्यास आहे भविष्यामध्ये होणाऱ्या परीक्षांना उपयोगी पडणार आहे. तेव्हा या अभ्यास मार्गावर तुम्ही मार्गस्थ व्हा. तेव्हा मी आता तुमची सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. गुड नाईट.